विकासाचा ध्यास आणि जनसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ। या भागातील सर्व नागरिकांना कळवून येते की चंद्रभागेच्या पात्रामध्ये पुराचे पाणी सोडण्यात आलेले आहे। विहीर व उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्या कारणाने चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांनी सहकार्य करावे व आपले मौल्यवान सामान घेऊन आपण सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन पंढरपूर नगर परिषद व प्रशासन वतीने करण्यात येत आहे। सहकार्य करावे। सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पात्रात तब्बल 1,45,000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह वाढतोय। हे पाणी मध्यरात्रीपर्यंत पंढरपुरात पोहोचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी स्वतः व्यास नारायण आणि अंबिका झोपडपट्टी भागात जाऊन पाहणी केली आहे। वाढती पाणी पातळी पाहता नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंसह तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे। प्रभावित नागरिकांसाठी प्रशासनाकडून रायगड भवन आणि रामबाग या ठिकाणी तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे। दरम्यान दरवर्षी पुराचा फटका बसतो पण योग्य मदत मिळत नाही अशी व्यथा स्थानिक महिलांनी तहसीलदारांसमोर मांडली आहे। यावर अधिकृत घरांचा पंचनामा करून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन तहसीलदारांनी दिलंय। सध्या नगर परिषदेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे। उजनी धरण क्षेत्रामध्ये होणारा जास्त पाऊस आणि वीर धरण क्षेत्रामध्ये होणारा जास्त पाऊस याच्यामुळं उजनी धरणातून आज भीमा नदीमध्ये 80,000 क्युसेस इतका प्रवाह चालू केलेला आहे आणि वीर धरणामधून 63,000 क्युसेस इतका प्रवाह केलेला आहे। एकूण 1,43,000 ते 45,000 क्युसेस पाणी भीमा नदीमध्ये एकत्रितपणे पंढरपूर या ठिकाणी येणार आहे। आणि इरिगेशन विभागाकडून यापूर्वी दिलेल्या सूचनानुसार आणि जे काही जुने स्टँडर्ड्स आहेत त्यानुसार शहरातील 3 भाग हे या पाण्याखाली झोनखाली संवेदनशील आहेत। त्याच्यामध्ये व्यास नारायण झोपडपट्टीचा एक भाग आहे, दुसरा संतपेठचा एक भाग आहे आणि अंबाबाई पटांगण झोपडपट्टीचा भाग आहे। अंबाबाई पटांगण आणि व्यास नारायण झोपडपट्टी 1,15,000 क्युसेसलाच पाण्याखाली येते। त्यामुळं हा पूर्ण डेंजर झोन मधला भाग असल्यामुळं आम्ही आज मान्य तहसीलदार साहेब आहेत, सर्व नगरपालिका प्रशासन आहे, इथले सर्व स्थानिक आहेत, स्थानिक आमचे सन्माननीय नगरसेवक आहेत, एकत्रितपणे आम्ही येऊन या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि इथल्या सर्व लोकांना अवगत केलेलं आहे की पाण्याचा प्रवाह जास्त आहे। त्यामुळं हा प्रवाह पहाटेपर्यंत या ठिकाणी पोहोचू शकतो। त्यामुळे त्याच्या आधीच आपल्याला इथून शिफ्ट व्हावं लागेल। तिसरा भाग आहे की संतपेठ भाग। संतपेठ भागामध्ये सुद्धा 1,35,000 क्युसेसच्या पुढे जर पाणी वाढलं तर संतपेठमध्ये सुद्धा पाणी आंबेडकर नगर संतपेठमध्ये यायला सुरू होतं। त्यामुळे 1,43,000 क्युसेस असल्यामुळे त्याही भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे त्रास होणार आहे। त्याही ठिकाणी जाऊन प्रशासनाच्या वतीने आम्ही लोकांना अवगत करत आहोत। इथून जे लोक आम्ही शिफ्ट करत आहोत त्यांना या ठिकाणी रायगड भवन या ठिकाणी आम्ही राहण्याची सोय केलेली आहे। त्याचबरोबर रामबाग या ठिकाणी सुद्धा करत आहोत। त्या ठिकाणी लोकांना राहण्याची सोय करून त्या ठिकाणी इतर सर्व सुविधा प्रशासनाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत। सर्व स्थानिक नगरसेवकांनी आमच्या बरोबर आहेत, सर्वांना नागरिकांनाही अवगत केलेलं आहे। नागरिकांना विनंती आहे की पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकणार आहे। त्यामुळे त्या दोन्हीचा गोष्टीचा विचार करून आपल्या स्वतःच्या जीवितास हानी होऊ नये, आपलं जे काही घरातलं साहित्य आहे त्याचंही हानी होऊ नये यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करून प्रशासनाने नेमून दिलेल्या ठिकाणी शिफ्ट होऊन सहकार्य करायचं। आव्हान आहे की पाणी जास्त असताना कोणीही पाण्यात उतरू नये। जे बंधारे तालुक्यातले ते सर्व पाण्याखाली जाणार आहेत, त्यामुळे तिथे बॅरिगेटिंग लावून वाहतुकीला बंद केले आहेत। तरी रात्री कोणीही त्या बंधाऱ्यावरून वाहतूक करू नये। गावातल्या लोकांनाही आवाहन केलं आहे आम्ही की नदीकाठच्या लोकांनी त्यांचं साहित्य घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं।
परखड सत्य आणि संतुलित बातम्यांच्या बळावर महाराष्ट्रात प्रसिद्धीचं शिखर काबीज करणाऱ्या आणि जनसामान्यांचा आवाज बनलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्क वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्य आणि प्रभागाच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या नगरसेविका सौभाग्यवती पूजाताई पुष्कराज पोटावळे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.